सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली थांबवावी आणि त्यांना झेड सुरक्षा द्यावी अशी आग्रही मागणी धुळ्यातील संविधान संरक्षण समितीने केली आहे। धुळ्यातील संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब लोंढे यांच्या नेतृत्वाखाली 16 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे प्रशासनाला एक निवेदन देण्यात आले। तुकाराम मुंढे यांनी भेसळखोर आणि गुटखा माफियांविरोधात केलेल्या धडक कारवाईमुळे शासनाची प्रतिमा उंचावली आहे। मात्र या कारवाईमुळे त्यांच्या जीवितात धोका निर्माण झाल्याचं त्यांनी इतरत्र बदली न करता त्यांना तातडीने झेड दर्जाची सुरक्षा द्यावी अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। याचबरोबर कल्याण येथील बौद्धभूमीच्या पुनर्वसनाचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा आणि बौद्ध बांधवांच्या भावना दुखावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असंही समितीने म्हटलंय। हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय। यावेळी गोपी लांडगे, धनंजय गाळणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं की अन्न औषध प्रशासन विभागावर जे माननीय धडाकेबाज कारवाई करणारे अत्यंत महाराष्ट्रातील प्रामाणिक IAS अधिकारी माननीय तुकाराम मुंढे साहेब यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्यांच्या कारवाईमुळे अनेक माफिया हे दुखावलेले आहेत। त्यामुळे त्यांची राजकीय दबावापोटी बदली होण्यासाठी अनेक प्रयत्न चालू असतात। त्यांची 21 वर्षे सेवेमध्ये 25 ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत। तर शासनाची प्रतिमा त्यांच्यामुळे सुधारते। तर सरकारने कोणत्याही माफिया किंवा कोणत्याही राजकीयाला दबावाला बळी न पडता तुकाराम मुंढे साहेबांची बदली करू नये आणि त्यांनी बदली केलीच तर महाराष्ट्रातील गुन्हेगारी गुंडगिरी निवडण्यासाठी मुख्य सचिव किंवा गृह सचिव पदावर नियुक्ती करावी, त्यांना झेड कॅटेगरीची सुरक्षा देण्यात यावी। या बाबतीत आमचं एक निवेदन होतं। तसेच दुसरं निवेदन हे आमचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जातीवादी प्रशासन जे वालधुनी या ठिकाणी बौद्धांचं पवित्र ठिकाण बौद्धभूमी ही कोणतीही सूचना नोटीस काही पूर्वकल्पना न देता किंवा पुनर्वसन न करता ती बुद्धभूमी तोडण्यात आली व त्या ठिकाणचं पुनर्वसन करावं तात्काळ, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी बौद्ध अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्था बिघडू शकते। तसेच त्या जातीवादी प्रशासनाचं आम्ही जाहीर निषेध करत आहोत। या संदर्भात धुळे शहरातले संपूर्ण पुरोगामी विचार मंच, कॉम्रेड, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, संविधान समिती, बौद्ध महासभा यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फतीने निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत।